फक्त 10 मिनिटात आणि तेवढेच टेस्टी असे हे मोदक। सर्वत्र श्री गणेशाच्या आगमनाची लगबग चालू आहे, तर आपण सुद्धा मोदक रेसिपीचा श्री गणेशा करूयात। खूप सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात बनून तयार होणारे हे केशर पिस्ता मोदक बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी एका मिक्सी जारमध्ये 200 ग्राम पनीर अशा प्रकारे क्रश करून ॲड केलं। त्याची व्यवस्थित एक स्मूथ पेस्ट बनवून घेतली। पनीर हाताने क्रश नाही करायचं, त्याला मिक्सी जारमधून बारीक पेस्ट करून घेणं गरजेचं आहे। त्यामुळेच पनीरला चांगला एक चिकटपणा येतो। नंतर एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड केलं, त्याच्यामध्ये ही पनीरची पेस्ट ॲड केली आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलं। एकदम कमी गॅसवर ह्याला परतून घ्यायचं। पनीरचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मिल्क पावडर पण ॲड केली। ती पण व्यवस्थित ह्या पनीरच्या मिश्रणामध्ये मिक्स करून त्याला एकजीव करून घेतलं। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे पिठी साखर ॲड केली। पिठी साखरेऐवजी आपण साखर ॲड केली तरीही चालतं। नंतर 1 मोठा चमचा मिल्क मेड ॲड केलं। हे कंप्लीट ऑप्शनल आहे, फक्त हे ॲड केलं तर फ्लेवर आणि टेक्स्चर खूप छान येतं। नंतर थोडीशी विलायची पूड आणि केशरचं दूध, 2 चमचे केशरचं दूध ॲड केलं आणि ह्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं। सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळ असल्यासारखं वाटतं, पण थोड्या वेळाने त्याचा एक व्यवस्थित गोळा बनून तयार होतो। नंतर थोडासा ऑरेंज कलर ॲड करायचा, तो कंप्लीट ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालतो। नंतर काही पिस्त्याचे काप ॲड करायचे आणि ह्या मिश्रणामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं आणि हाताने व्यवस्थित मळून त्याचा एक गोळा बनवून तयार करायचा। अशा प्रकारे बॅटर तयार आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू। मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये असे पिस्त्याचे काप ॲड करायचे आणि हातानेच साच्यामध्ये भरून घ्यायचं। मिश्रण भरताना भरपूर मिश्रण ॲड करायचं आणि त्याला दाबून दाबून आतमध्ये स्प्रेड करायचं। नंतर साईडला आलेलं मिश्रण काढून घ्यायचं। अशा प्रकारे आपला केसर पिस्ता मोदक बनून एकदम तयार आहे। खूप परफेक्ट आहे, टेक्स्चर पण खूप छान येतं। सेम मेथड फॉलो करून मी सर्व मोदक बनवून घेतले। फक्त 200 ग्राम पनीरपासून आपले भरपूर सारे मोदक बनून तयार होतात। हे केशर पिस्ता मोदक बनवण्यासाठी फक्त 10 मिनिट लागतात आणि खूप टेस्टीसुद्धा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे मोदक नक्की आवडतील। तुम्ही या गणेश उत्सवामध्ये हे मोदक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हे मोदक कसे वाटले। अशाच नवनवीन मोदक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।